सर्व लाडू आमचे व्यवस्थित असे तयार झालेले आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पहिल्यांदा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मी तुम्हाला पंचमेवा पाक असे लाडू बनवून दाखवणार आहे। चला तर मग पहिल्यांदा साहित्य दाखवतो। पंचमेवा लाडूंसाठी 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत। कांदे पोहे बनवताना ते पोहे घेतलेले आहेत। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी किसलेला खोबरा घेतलेला आहे। 150 ग्रॅम बदाम घेतलेले आहे। 150 ग्रॅम काजूचे गर घेतलेले आहेत। साजूक तूप घेतलेले आहे। 100 ग्रॅम बेदाणे घेतलेले आहेत। 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि 2 वाट्या मखाने घेतलेले आहेत। चुलीवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 3 चमचे साजूक तूप घालूया। तूप व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात आम्ही बदाम घालूया। दोन मिनिटं असे खरपूस फ्राय करून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत। कलर पण यांचा बदामांचा चेंज झालेला आहे आणि आता त्यांची सालं पण निघत आहेत। आता आम्ही ते काढून घेऊया। आता आम्ही काजूगर तळून घेऊया। ते आम्ही फक्त 1 मिनिटच परतून घेऊया। त्यांचा लगेच कलर असा लालसर होतो। आता आम्ही किशमिश तळून घेऊया, म्हणजे बेदाणे लगेच फुलून आलेले आहेत, ते पण आता काढून घेऊया। आता आम्ही मखाणे तळून घेऊया। चुलीची फ्लेम स्लो ठेवायची, मग ते एकदम असे कुरकुरीत होणार। अजून थोडे कुरकुरीत व्हायला पाहिजे, अजून थोडे तळून घ्या। आता आम्ही काढून घेऊया। व्यवस्थित खरपूस भाजलेले आहेत, म्हणजे तळून झालेले आहेत, ते काढून घेऊया। कढईत 1 चमचा पुन्हा तूप घालूया। त्याच्यात आम्ही खोबरा घालूया। खोबरं खरपूस तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया। खोबरं आमचं 2 मिनिट परतून झालेलं आहे, त्याच्यातच आम्ही हे पोहे टाकूया आणि 1 चमचा साजूक तूप घालूया। पुन्हा 2 मिनिटं असं खरपूस परतून घेऊया। खोबरं आणि पोहे आमचे खरपूस असे भाजून झालेले आहेत, ते आता मग काढून घेऊया। बदाम आहेत ना, त्यांचे आम्ही छोटे छोटे तुकडे करून घेऊया। मिक्सर मध्ये पण तुम्ही घालून वाटू शकता, पण एकदम अशी पूड होणार म्हणून हे दाताखाली आले की छान लागतात, म्हणून हे सुरीने असे कापायचे। सर्व बदाम आमचे कट करून झालेले आहेत आणि आता ते आम्ही काढून घेऊया। आता काजू कट करून घेऊया। काजू पण आमचे व्यवस्थित कट करून झालेले आहे, ते पण आम्ही काढून घेऊया। आणि हे खोबरं आहे ना, ते हाताने असं चुरून घ्यायचं, ते पण त्याच्यात ऍड करू। मखाने आहेत ना, ते असे खलबत्त्यात घालून जरा जरा ठेचून घ्यायचे। हाताने पण असे तुम्ही चुरून घालू शकताय बघा। हाताने पण त्यांची छान पावडर होते।
सर्व मखाने आम्ही खलबत्त्यावर आणि हाताने असे चुरून घेतलेले आहेत आणि आता सर्व बेदाणे आणि ड्रायफ्रूट हे सगळे आम्ही मिक्स करून घेऊया. चुलीवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घालूया. त्याच्यात 1 वाटी गूळ घालूया. चुलीची फ्लेम स्लो ठेवूया. गूळ असा वितळून घेऊया. त्याच्यात 2 चमचे पाणी घालूया. आमचं व्यवस्थित वितळलेलं आहे. आता आम्ही 2 मिनिटं त्याचा एकतारी असा पाक बनवून घेऊ. आमचा एकतारी पाक होत आलेला आहे आणि सुका मेवा आहे ना, त्याच्यात आम्ही 1 चमचा सुंठ पावडर घालू आणि अशी मिक्स करून घेऊ. पाक बनवलेला आहे ना, आता असा ओतून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे गूळ आणि सुका मेवा. आणि आता 1 मिनिट आम्ही थंड व्हायला ठेवूया. एकदम गरम गरम आहे मिश्रण आमचं. 1 मिनिट झालेलं आहे, व्यवस्थित थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट झालेलं आहे. आता आम्ही लाडू वळूया. आपल्याला पाहिजे त्या शेपचे, पाहिजे त्या साईजचे लाडू बनवायचे. अशा प्रकारे सर्व लाडू आम्ही बनवून घेऊया. सर्व लाडू आमचे व्यवस्थित असे तयार झालेले आहे आणि कलर पण छान आलेला आहे आणि मस्त दिसतात बघा. आज आम्ही पंचमेवा पाक असे लाडू बनवलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आणि मस्त असे झालेले आहेत. हे बघा एकदमच असे खुसखुशीत झालेले आहे. आणि हे लाडू वळताना मिश्रण एक कोमट असं असतानाच वळायचे, नाहीतर जरा कढईत घालून पुन्हा गरम करायचं, नाहीतर ते हाताने असे वळत नाहीत लाडू. आणि एकदमच छान झालेले आहे. हे बघा एकदम चिकट पण झालेले नाही, तुपट पण झालेले नाही, एकदमच असे खुसखुशीत झालेले आहेत लाडू. आणि हा लाडू मी तुम्हाला खाऊन दाखवते. एकदमच छान लाडू लागतो. दाताखाली सर्व सुके मेवे येतात, म्हणूनच याला पंचमेवा पाक लाडू म्हणतात. आणि हे तुम्ही मुद्दाम श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी बनवा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स. आणि आजची आमची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.